ओम श्री श्यामदेवाय नमः. मिथुन राशींच्या माझ्या भाग्यवान भाविकांनो, आता काळजावर दगड ठेवून हा व्हिडिओ पाहण्यासाठी सज्ज व्हा. कारण या गुरुवारी तुमच्या नशिबाचा असा काही अघोषित खेळ सुरू होणार आहे, ज्याची कल्पना खुद्द यमदेवाने सुद्धा केली नसेल. साक्षात खाटू श्याम, ज्यांना आपण हारे का सहारा म्हणतो, ते या गुरुवारी तुमच्या प्रारब्धाची जुनी आणि फाटलेली पानं कायमची मिटवून यशाचा एक कोरा आणि सोन्यासारखा लख अध्याय लिहिणार आहे. पण सावधान, हा चमत्कार तुमचा दरवाजा ठोठवण्यापूर्वीच तुमच्या आयुष्यात एक असं भयानक वादळ येणार आहे, जे तुम्हाला मुळापासून हादरून टाकेल आणि तुमची सत्व परीक्षा घेईल. गुरुवारी अशा 3 थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडणार आहेत, ज्या पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. काय आहे श्यामबाबांचा तो गुप्त इशारा, आणि का या गुरुवारी तुमच्या घराबाहेर एक अनामिक अदृश्य दैवी शक्ती पहारा देत उभी राहणार आहे? हे रहस्य जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र झोपू नका, नाहीतर आयुष्यभर केवळ पश्चाताप करण्याची वेळ येईल. मिथुन राशींच्या लोकांनो, जग म्हणतं की बाबा फक्त भक्तांना तारतात, पण या गुरुवारी बाबा तुम्हाला फक्त तारणारच नाहीत, तर तुमच्या गुप्त शत्रूंना तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर करतील. तुमच्या राशीमध्ये मंगळ आणि शनीचा जो तीव्र आणि धक्कादायक योग तयार झाला आहे, तो केवळ बाबांची पावन मोरछडी आणि श्यामकुंडाचे पवित्र जल शांत करू शकते. या गुरुवारी दुपारी ठीक 12 वाजता तुमच्या घरात एक विचित्र पण अत्यंत पवित्र सुगंध दरवळेल. तो सुगंध साध्या अगरबत्तीचा किंवा अत्तराचा नसेल, तर तो साक्षात शीश दाणेच्या दिव्य उपस्थितीचा संकेत असेल. पण लक्षात ठेवा, या सुखाच्या आणि समाधानाच्या संकेतामागे एक मोठं सत्य लपलेलं आहे. एक असा धक्का जो तुमच्या घरातील वातावरणच बदलून टाकेल. जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केलं, तर समजून जा की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्णसंधी कायमची गमावली आहे. मिथुन राशींच्या जातकांनो, नशिबाचा हा थरार अनुभवायला तयार आहात का? कारण या गुरुवारी तुमच्या उंबरठ्यावर साक्षात खाटू नरेश उभे राहून तुम्हाला असे 3 गुप्त संकेत देणार आहेत, जे केवळ शुद्ध अंतःकरणाच्या मिथुन राशींच्या लोकांनाच दिसतात. या खुणांचा अर्थ असा आहे की एकतर तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी जळून खाक होईल, किंवा तुमच्या आयुष्यातील जुन्या संकटाचा कायमचा अंत होईल. आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला त्या 3 चमत्कारी घटनांबद्दल सांगणार आहे, ज्या तुमच्या रक्ताचं पाणी करून मिळवलेल्या कष्टांना अखेर फळ देईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 3रा संकेत तुमच्या आयुष्यातील मोठं संकट टाळून तुम्हाला श्रीमंतीचा नवा मार्ग दाखवणार आहे. गुरुवारी पहाटे 3 ते 6 या ब्रह्ममुहूर्तावर तुमच्यासोबत पहिली चमत्कारी घटना घडेल. मिथुन राशींचा स्वामी बुध असल्यामुळे तुमचं मन नेहमी विचारांच्या गर्दीत अडकलेलं असतं, पण या गुरुवारी पहाटे तुम्हाला एक अनामिक दैवी शांतता जाणवेल. जर या वेळेत तुम्हाला अचानक जाग आली आणि घराच्या एखाद्या कोपऱ्यातून खाटू धामच्या धुपाचा गोड सुगंध आला, तर समजून जा की तुमची हाक थेट राजस्थानच्या खाटू नगरीपर्यंत पोहोचली आहे. हा केवळ योगयोग नाही, तर श्यामबाबांनी तुमच्या नशिबाचा हिशोब पूर्ण करण्यासाठी तुमच्या घरात पहिले पाऊल ठेवलंय. हा अनुभव घेताना कदाचित तुम्हाला भीती वाटेल, शरीर थरथरेल, पण ती भीती नसून साक्षात ईश्वराची ऊर्जा तुमच्या मनाला स्पर्श करत असेल. याच काळात जर तुम्हाला दूरवरून निळ्या घोड्याच्या टापांचा आवाज किंवा हारे का सहारा बाबा श्याम हमारा अशी हाक ऐकू आली, तर समजून जा की तुमच्या संघर्षाचा काळ आता संपत चालला आहे. बाबा जेव्हा मिथुन राशींच्या जातकांच्या आयुष्यात प्रवेश करतात, तेव्हा ते सर्वात आधी तुमच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर करतात. हा संकेत मिळणे म्हणजे तुमच्या नशिबातील गरिबी, कर्ज आणि मानसिक तणाव आता हळूहळू दूर होणार आहे, याचा हा मोठा संकेत आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत तुमच्या आयुष्यातील दुसरी मोठी घटना घडेल. जेव्हा खाटूमध्ये बाबांची विशेष सेवा आणि आरती सुरू असते, तेव्हा तुमच्या दारात किंवा कामाच्या ठिकाणी एखादी अशी व्यक्ती येईल, जिची तुम्ही कधीच अपेक्षा केली नसेल. एखादा गरजू फकीर, एखादा अनोळखी भिक्षुक किंवा एखादा जुना मित्र अचानक तुमच्या समोर उभा ठाकेल. लक्षात ठेवा, मिथुन राशीचा स्वभाव थोडा विचार करणारा आणि शंकेखोर असतो, पण यावेळी समोर आलेल्या व्यक्तीला चुकूनही रिकाम्या हाताने पाठवू नका, कारण साक्षात श्यामबाबा तुमची सबुरी आणि दान तपासण्यासाठी या रूपात तुमच्या समोर आलेले असतील.
याच घटनेसोबत जर तुम्हाला अचानक तुमच्या खिशात किंवा घरात एखादं मोरपंख किंवा फिकट पिवळ्या रंगाचे जुने नाणे सापडले तर समजा बाबांनी तुमच्या कर्माच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला आहे. या गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला तो मोठा धक्का बसणार आहे, ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येईल. मिथुन राशीचा स्वभाव अत्यंत चाणाक्ष आणि विचारशील असल्यामुळे हा धक्का तुमच्या विश्वासाशी संबंधित असेल. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती साथ सोडेल किंवा मोठा आर्थिक व्यवहार अचानक अडचणीत येईल. पण थांबा, हाच तो क्षण आहे जिथे बाबा तुमची परीक्षा घेत आहेत. ते सर्वात आधी तुमच्या आयुष्यातील खोटा आणि कमकुवत पाया मोडून काढतात, जेणेकरून त्यावर यशाची मोठी इमारत उभी राहू शकेल. हा आघात तुम्हाला रडवेल, पण हाच तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरेल. गुरुवारी रात्री 9 ते 12 या दरम्यान साक्षात लक्ष्मी आणि एका दैवी शक्तीचे आगमन तुमच्या वास्तूत होणार आहे. जर तुम्हाला देवघरातील दिवा स्वतःहून मोठा झालेला दिसला किंवा अंगावर अचानक शहारे आले तर समजा तुमच्या अनेक जन्मांचं दारिद्र्य आता संपणार आहे. ही शक्ती तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेईल आणि सुवर्ण काळाची नांदी करेल. पण या सर्वाचा शेवट एका कृतीवर अवलंबून आहे. रात्री झोपण्यापूर्वी एका पांढऱ्या कागदावर हिरव्या शाईने जय श्री श्याम 11 वेळा लिहा आणि तो कागद उशीखाली ठेवून श्रद्धेने झोपा. ही कृती तुमच्या कुंडलीतील विचलित मंगळाला शांत करेल आणि खाटू श्यामच्या ऊर्जेला तुमच्या नशिबाशी कायमचं जोडून देईल. येत्या 11 दिवसात तुम्हाला श्रीमंतीचा असा मार्ग सापडेल की तुमच्या 7 पिढ्यांची अन्नाची चणचण दूर होईल. पण मिथुन राशींच्या जातकांनो लक्षात ठेवा, जेव्हा नशीब अचानक बदलायला लागतं तेव्हा सर्वात आधी तुमच्या आसपासचे लोक बदलताना दिसतात. या गुरुवारीनंतर तुमच्या आयुष्यातील एक गुप्त सत्य समोर येईल, ज्यामुळे तुम्हाला कोण आपलं आणि कोण परक हे स्पष्टपणे कळून जाईल. अचानक एखादी बंद पडलेली कामं वेगाने पूर्ण होऊ लागतील आणि जिथून कोणतीही आशा उरली नव्हती तिथून धनप्राप्तीचा मार्ग खुला होईल. पण सावधान, तुमच्या यशावर काही लोकांची वाईट नजर देखील पडू शकते. त्यामुळे गुरुवारी रात्री घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा आणि मनात श्रद्धेने बाबाचं नाव घ्या. त्या दिव्याची ज्योत तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींना जाळून टाकेल आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा करेल. जर पुढील 3 दिवसात तुम्हाला एखादा शुभ संकेत दिसला, जसं की मोरपंख, पिवळं फूल किंवा अचानक आलेली आनंदाची बातमी, तर समजून जा की साक्षात खाटू श्याम यांनी तुमची प्रार्थना स्वीकारली आहे. तुमच्या आयुष्यात आता असा काळ सुरू होणार आहे जिथे जुने दुःख संपतील आणि नवीन सुवर्ण अध्यायाची सुरुवात होईल. त्यामुळे भीती सोडा, श्रद्धा ठेवा आणि पूर्ण विश्वासाने बोला जय श्री श्याम. साक्षात खाटू श्यामची कृपादृष्टी आता तुमच्या नशिबावर पडली आहे. त्यामुळे आता घाबरू नका. तुमची श्रद्धा अढळ असू द्या. जर तुमची बाबांवर श्रद्धा असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तीने जय श्री श्याम लिहायला विसरू नका. तुमच्या नशिबाचे कुलूप उघडण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाबांच्या कृपेने तुमचे आयुष्य सुख समृद्धीचे जावो हीच प्रार्थना. जय श्री श्याम.